नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात 2 सैनिक शहीद. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातले जवान राजेंद्र तुपारे यांना वीरगती, कारवे गावावर शोककळा. पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेजवळच्या पाकिस्तानच्या अनेक चौक्यांचं भारतीय लष्कराकडून मोठं नुकसान. पोषक आहार, अन्नधान्याची शाश्वती आणि पर्यावरण सुरक्षेसाठी कृषी जैवविविधता क्षेत्रात संशोधनाची आवश्यकता, पंतप्रधान. गरिबी आणि उपासमार नष्ट करण्यासाठी कृषी क्षेत्राला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी पंतप्रधानांचा भर. ग्रामीण आणि कृषी अर्थनीतीच्या सक्षमीकरणाशिवाय सर्वांगीण प्रगती शक्य नाही, नितीन गडकरी. बुलढाणा जिल्ह्यातल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेत आणखी एका मुलीची अत्याचार झाल्याची तक्रार दाखल. आणि सिंगापूर इथल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत आज भारताची दमदार कामगिरी, 8 सुवर्ण आणि 8 रौप्य पदकांची कमाई. आणि आता सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात कृष्णा घाटी तसंच पूंछ विभागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारवे गावचे सुपुत्र नाईक राजेंद्र तुपारे तसंच शिपाई गुरसेवक सिंग या 2 सैनिकांना वीरगती प्राप्त झाली. या गोळीबारात इतर 2 सैनिक, 2 महिला आणि सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी जखमी झाला आहे. जखमी महिलांमध्ये पूंछ जिल्ह्यातल्या सलीमा अख्तर आणि झरीफा बेगम यांचा समावेश आहे. नितीन कुमार हे सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षकही जखमी झाले आहेत. पाकिस्तानातून घुसखोरी करण्याचे 2 प्रयत्न यशस्वी व्हावे यासाठी पाकिस्तानी सैन्यानं हा गोळीबार केला होता. घुसखोरी करण्याचे दोन्ही प्रयत्न हाणून पाडत भारतीय लष्करानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. पूंछ भागात नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानच्या अनेक चौक्यांचं मोठं नुकसान करण्यातही लष्कर यशस्वी झालं आहे, असं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं. पूंछ भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं यावेळी सांगितलं. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातले सुपुत्र राजेंद्र नारायण तुपारे धारातीर्थी पडले आहेत. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील कारवे या गावातील आहेत. राजेंद्र तुपारे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, आईवडील, 2 भाऊ आणि 1 बहीण असा परिवार आहे. राजेंद्र 13 वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. राजेंद्र तुपारे शहीद झाल्याची बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. पोषक आहार, अन्नधान्याची शाश्वती आणि पर्यावरण सुरक्षा यासाठी कृषी जैवविविधता क्षेत्रात संशोधनाची आवश्यकता आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी जैवविविधता परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारत हा नैसर्गिक साधन संपत्तीचं भंडार असून कृषी जैवविविधता क्षेत्रात भारत अतिशय समृद्ध आहे. या क्षेत्रात जास्तीत जास्त चर्चा आणि संशोधनाला वाव असून आगामी काळात या क्षेत्राचं महत्त्व अधिक वाढणार आहे, असं पंतप्रधान म्हणाले. मात्र कृषी जैवविविधतेला वाचवण्यासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रकृति का जितना शोषण इंसान ने किया उतना किसी ने नहीं किया. ऐसे में आने वाले समय में चुनौतियां बढ़ने जा रही हैं. फूड, न्यूट्रिशन, हेल्थ, एनवायरमेंट, सिक्योरिटी के लिए एग्रो बायोडायवर्सिटीज पर चर्चा, उस पर रिसर्च, ये बहुत अहम है. जगभरात भारतीय खाद्यपदार्थांची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. भारतीय समाज हा शेतीशी निगडित असून भारतातील निम्म्याहून अधिक जनता ही शेतीवर अवलंबून आहे. मात्र गरिबी आणि उपासमार नष्ट करण्यासाठी कृषी क्षेत्राला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देणं ही काळाची गरज आहे, असं ते म्हणाले. हवामान बदलामुळे जीवजंतू आणि रोपांच्या जीवनक्रमात बदल होत आहेत. तसंच कीटकनाशकांच्या वारेमाप वापरामुळे शेतीवर वाईट परिणाम होत असून त्यादृष्टीनं एकत्रित प्रयत्न व्हायला हवेत, असं ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते जागतिक अन्नधान्य पुरस्कारांचं वितरण झालं. 60 देशांचे तब्बल 900 प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत कृषी जैवस्रोतांच्या संरक्षणावर चर्चा होणार आहे. कृषी क्षेत्रातल्या माहितीची देवाणघेवाण तसंच जर्म प्लाझमच्या देवाणघेवाणीसाठीचं व्यासपीठ या परिषदेमुळे उपलब्ध होणार आहे.
जर्मप्लाझमद्वारे नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कमी खर्चात उत्पादन वाढ शक्य होणार आहे. इंडियन सोसायटीज ऑफ प्लांट जेनेटिक्स रिसोर्सेस अँड बायोडायव्हर्सिटी इंटरनॅशनलतर्फे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतातील 65% नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि कृषी अर्थनीतीच्या सक्षमीकरणाशिवाय सर्वांगीण प्रगती होणं शक्य नाही असा विचार दिवंगत शरद जोशी यांनी सातत्यानं मांडला, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. वसुंधरा काशीकर भागवत यांनी लिहिलेल्या शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा या पुस्तकाचं प्रकाशन आज गडकरी यांच्या हस्ते पुण्यात झालं. त्यावेळी ते बोलत होते. शेतीतील गुंतवणूक कमी करून उत्पादन कसं वाढेल या दृष्टीनं संशोधन होणं गरजेचं आहे. तसंच खुली अर्थव्यवस्थाच शेतीला तारक ठरेल, असं गडकरी म्हणाले. राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं सोयाबीनवरील आयात शुल्क वाढवावं अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्राद्वारे केली आहे. यंदा राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्यानं तसंच शासनाच्या विविध उपाययोजनांमुळे सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलं असून ते गेल्या वर्षींपेक्षा तिपटीनं अधिक अपेक्षित आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता असल्यानं केंद्र सरकारनं सोयाबीनचं आयात शुल्क वाढवावं असं राज्य शासनाचं म्हणणं आहे. राज्य शासनानंही किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे. तसंच शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपाय लवकरच अंमलात आणले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर युरोपबाहेरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. थेरेसा मे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून यावेळी भारत आणि ब्रिटन या उभय राष्ट्रांशी निगडीत विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्याही केल्या जातील असा अंदाज आहे. भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये व्हिसा मिळण्यावरून होणाऱ्या समस्येचा मुद्दा यावेळेला हाताळला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबतही दोन्ही देशांच्या प्रतिनिधिमंडळात विचारविनिमय होणं अपेक्षित आहे. या दौऱ्यात ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेणार असून त्यानंतर त्या भारत ब्रिटन तंत्रज्ञान शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तसंच येत्या मंगळवारी त्या बंगळुरूला भेट देणार असून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर याच शाळेतल्या आणखी एका मुलीनं अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली आहे. अटकेत असलेला आरोपी इतुसिंह पवार याच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला असल्याचं पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांनी सांगितलं. आश्रमशाळेतल्या दोन्ही घटनांमधला हा मुख्य आरोपी आहे. काल आणखी 4 आरोपींना अटक केल्यामुळे या प्रकरणी एकूण 15 आरोपी अटकेत असून त्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे सरकार अतिशय गांभीर्यानं पाहत असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. संस्थेतल्या दोषी कर्मचाऱ्यांना सरकारनं निलंबित केलं असून नीनाभाऊ कोकरे या आश्रमशाळेची मान्यताही रद्द करण्यात आली आहे. तसंच राज्यात असलेल्या अनुदानित आणि विनाअनुदानित आश्रमशाळांचा आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या कोकरे आश्रमशाळेतल्या आदिवासी विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आदिवासी समाजाकडे राज्य शासनानं दुर्लक्ष केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली. पाळा गावाला भेट दिल्यानंतर खामगाव इथं ते आज पत्रकारांशी बोलत होते. या गंभीर प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. आदिवासी समाजाकडे केंद्र सरकारचं जाणूनबुजून दुर्लक्ष होत असून या विरोधात काँग्रेस आक्रमक पवित्रा घेणार असल्याचं मोघे यांनी सांगितलं. येत्या विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा ऐरणीवर आणणार असल्याचं ते म्हणाले. आता सह्याद्रीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. मराठा मूकमोर्चा समितीच्या वतीनं आज मुंबईत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सोमय्या मैदान ते आझाद मैदानापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, आमदार भाई जगताप यांच्यासह मोठ्या संख्येनं तरुण आणि महिला वर्ग सहभागी झाला होता.
उसाला प्रतिटन FRP अधिक 175 रुपये हा तोडगा आज सांगलीत झालेल्या बैठकीत मान्य करण्यात आला। या बैठकीला खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील आणि साखर कारखाना चालक उपस्थित होते। नवीन दराचं सूत्र मान्य नसलेल्या शेतकऱ्यांनी या बैठकीच्या ठिकाणाबाहेर निदर्शनं केली। प्रतिटन 3500 रुपये दराच्या मागणीवर ते ठाम आहेत। शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर महिला कैद्यांना चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात एक अनोखा उपक्रम राबवला जातोय। औरंगाबादच्या हर्सुल कारागृह प्रशासनानं मिंडा कॉर्पोरेशनच्या मदतीनं कारागृहातच दुचाकीचे सुटे भाग तयार करण्याचा उपक्रम सुरू केलाय। वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असणाऱ्या कारागृहातल्या महिला कैदी दुचाकी वाहनांचे लॉक स्विच तयार करण्याचं काम करत आहेत। यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आलंय। यहाँ की रिक्वायरमेंट भी थी और वहाँ पे जैसे बाकी जेलों में काफ़ी इसकी डिमांड रही है, तो हमने सोचा कि वैसा ही एक मॉडल हम यहाँ पे भी रेप्लिकेट करें सो दैट सबको इनमेट्स को भी आगे फ्यूचर में सस्टेनेबिलिटी और स्किल डेवलपमेंट हो। इसी की और यहाँ की आवश्यकता के अनुसार हमने इसका प्रोजेक्ट यहाँ पे नया निर्माण किया। सध्या कारागृहात 90 महिला कैदी असून काही महिलांना यासाठी प्रशिक्षित करण्यात आले। या प्रशिक्षित महिला दिवसाकाठी 2300 स्विच तयार करतात। त्यासाठी त्यांना मानधनही दिलं जातंय। महिला बंद्यांसाठी अशा प्रकारचा कुठलाही प्रयोग कुठल्या जेलला झालेला नव्हता। तर आम्ही मिंडा कॉर्पोरेशनला विनंती सुद्धा करणार आहोत की आमच्या या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या महिला बंद्यांना त्यांच्या कंपनीत त्यांनी सामावून घ्यावं। ज्या विलिंग आहे, यांची इच्छा आहे काम करायची, अशा महिला बंद्यांना सुटल्यानंतर तिथे काम मिळेल। शिक्षा भोगत असताना स्वयंरोजगाराचे धडे गिरवणाऱ्या या महिलांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी हा उपक्रम नक्कीच आशादायी ठरेल। भारतीय संस्कृतीत दान करणं हे पुण्याचं समजलं जातं। याचाच प्रत्यय सध्या नागपुरात दिसून येत आहे। ॲक्शन ग्रुप ही सामाजिक संस्था माणुसकीची भिंत हा स्तुत्य उपक्रम राबवत आहे। सामाजिकतेचं भान ठेवत ज्या व्यक्तीला दान करायचं असेल त्या व्यक्तीनं त्या भिंतीवर दान करणारी वस्तू ठेवायची आणि गरजूंना ती घ्यायची, अशा प्रकारचा हा उपक्रम आहे। आतापर्यंत यात कपडे, खेळणी, चपला, स्वेटर, जॅकेट, ब्लँकेट अशा अनेक जीवनावश्यक वस्तू ठेवल्या गेल्या आहेत। या उपक्रमाला नागरिकांच्या वतीनं चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिकांनी इथं वस्तू आणून ठेवल्या आहेत, तसंच गरजूंनीही या वस्तूंचा वापर केला आहे। अशा प्रकारच्या उपक्रमातून दान करण्याचं समाधान मिळत असल्यामुळे असे उपक्रम अनेक ठिकाणी राबवण्यात यावेत असं नागरिकांचं म्हणणं आहे। हा उपक्रम नागपूर शहरात विविध ठिकाणी झाला पाहिजे असे आमचे मत आहे। यामुळे काही ना काही पण काहीतरी गरीब लोकांची मदत या माणुसकीच्या भिंतीच्या माध्यमातून होईल अशी आम्हाला एक अपेक्षा आहे। आणि देशात एक नवीन वातावरण, एक माणुसकीचं वातावरण, जे जाती धर्माचं आज वातावरण सुरू आहे, त्याला कुठेतरी तडा जाऊन एक सौहार्दाचं वातावरण बनेल अशी आम्हाला एक अपेक्षा आहे। आणि दीन दुबळ्यांना मदत करण्याची जी एक तळमळ जी सामान्य माणसाच्या मनात आहे, ती या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण होईल। शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त इतर कुठलंही काम देऊ नये अशी भूमिका घेऊन 56व्या राज्यव्यापी शैक्षणिक संमेलनात ठराव घेण्यात येणार असल्याचं संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी सांगितलं। उस्मानाबाद इथं सुरू झालेल्या या संमेलनात ते आज बोलत होते। विद्यार्थ्यांच्या सेल्फीबाबत राज्य शासनानं काढलेला अध्यादेश संभ्रम निर्माण करणारा आहे असं ते म्हणाले। शिक्षण व्यवस्थेत योग्य ते फेरबदल होणं गरजेचं असलं तरी त्यामुळे समस्या निर्माण होता कामा नयेत असं मत संमेलनाचे अध्यक्ष MD देशमुख यांनी व्यक्त केलं। यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेतल्या भेदभाव धोरणाचा पुनर्विचार व्हावा, देशपातळीवर एकच अभ्यासक्रम असावा या मागण्या यावेळी मांडण्यात आल्या। 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात शिक्षण, कला आणि विविध विषयांवर मार्गदर्शन केलं जाणार असून ग्रामीण भागातले विद्यार्थी अधिक स्वयंपूर्ण कसे होतील या विषयावर चर्चा होणार आहे। सिंगापूर इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत आज भारतानं 8 सुवर्ण तसंच 8 रौप्य पदकांची कमाई केली। फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताच्या हरफुल, बजरंग पुनिया, जितेंद्र कुमार, दीपक पुनिया, हितेंदर यांनी सुवर्णपदकं पटकावली, तर ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात रविंदर, दीपक आणि हरदीप यांनी सुवर्णपदकाची कमाई केली। फ्रीस्टाईल प्रकारात विकास, राहुल मान, संदीप काटे, अरुण कुमार आणि कृष्णन यांनी, तर ग्रीको रोमन प्रकारात कृष्णन, रफिक आणि सचिन यांनी रौप्य पदक पटकावलं। प्रदूषणानं धोक्याची पातळी गाठल्यामुळे राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीवर धोक्याचं साम्राज्य पसरलं आहे।
कित्येक ठिकाणी तर सुरक्षित मर्यादेच्या 18 पट प्रदूषण झालं आहे. प्रदूषणाची तीव्रता वाढल्यानं नवी दिल्लीत होऊ घातलेला बंगाल आणि गुजरात दरम्यानचा रणजी करंडक सामनाही रद्द करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं तात्पुरत्या उपाययोजनांची घोषणा केली आहे. यामध्ये शाळांना 3 दिवसांची सुट्टी तर बांधकामांना 5 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. याशिवाय काही कारखान्यांनाही तात्पुरती बंदी करण्यात आली आहे. दिल्लीतल्या रस्त्यांवर उद्यापासून पाण्याचा शिडकावाही करण्यात येणार आहे. या समस्येवर राजकारण न करता एकजुटीनं तोडगा काढण्याची गरज आहे, असं आवाहन केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांनी केलं आहे. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी याबाबत उद्या एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. आणि आता राज्याचं हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमान अंश मुंबई कमाल 34 आणि किमान 19, नागपूर 31 आणि 15, पुणे 30 आणि 12, औरंगाबाद 31 आणि 15, नाशिक कमाल 30 आणि किमान 11, कोल्हापूर 31 आणि 18, रत्नागिरी 31 आणि 19, सोलापूर 33 आणि 17 आणि अमरावती कमाल तापमान 30 आणि किमान 13 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात 2 सैनिक शहीद. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील जवान राजेंद्र तुपारे यांना वीरगती, कारवे गावावर शोककळा. पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेजवळच्या पाकिस्तानच्या अनेक चौक्यांचं भारतीय लष्कराकडून मोठं नुकसान. पोषक आहार, अन्नधान्याची शाश्वती आणि पर्यावरण सुरक्षेसाठी कृषी जैवविविधता क्षेत्रात संशोधनाची आवश्यकता, पंतप्रधान. गरिबी आणि उपासमार नष्ट करण्यासाठी कृषी क्षेत्राला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी पंतप्रधानांचा भर. ग्रामीण आणि कृषी अर्थनीतीच्या सक्षमीकरणाशिवाय सर्वांगीण प्रगती शक्य नाही, नितीन गडकरी. बुलडाणा जिल्ह्यातल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेत आणखी एका मुलीची अत्याचार झाल्याची तक्रार दाखल. आणि सिंगापूर इथल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत आज भारताची दमदार कामगिरी. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.